चोरलेला आहे गिरीशनं चपाप करून लागला. उत्तम असा श्लोक पुन्हा एकदा एक रन चोरलेला आहे. परत स्ट्राईकवरती आलेले गिरीश. खेळाडूंना विनंती आहे, अंपायरची कोणी आपण अपील करायचंय पण अंपायरची घालणार नाही. आपण अपील करायचंय पण हुजर कोणी घालणार नाही. लेग अंपायरच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. थांबूया आपण निर्णयासाठी. इकडे रिव्ह्यू घेतला जातोय पंचांमध्ये जाता. अंपायर्स रिव्ह्यू इथे होत आहे. जो काही निर्णय आहे तो अंतिम आहे. पंचांचा सगळे रिव्ह्यू चालू आहे. अलीकडच्या सामन्यामध्ये ही शांतता पाहायला मिळते ती फक्त एकाच गोष्टीसाठी आणि तो म्हणजे पंचांचा निर्णय. निर्णय पेंडिंग. पात्र प्रीमियर लीगच्या थर्ड अंपायर्स फोर्थ अंपायर पण आलेले आहेत तिकडे. असं नसतं ते ओरिजिनल काही असं असतं. मित्रा पात्र प्रीमियर लीगचे पर्व दुसरे त्याच्यामधला हा थरार बघूया. एक डिसिजन पेंडिंग आहे. रोहनजी गायकर यांचं हार्दिक स्वागत. कृपया करून शांतता राखावी सगळ्यांनी.
चला अंपायर डिसिजन नॉट आउट आहे आणि आपण आता एक मॅच पुढे चालवणार आहोत. तर पंचांचा निर्णय अंतिम राहील. नॉट आउट. बेनिफिट ऑफ डाऊट स्कोर काय मग? इकडे बॅट्समॅनला भेटलेले आहे. वंडी आहे. अंपायर वेदांत आणि शिवम यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी. कात्र प्रीमियर लीगचा हा पहिला क्वार्टर फायनल जो होतोय पराजो फेज 1 विरुद्ध श्रीजी निर्वाणा फेज 1. काय हरकत नाहीये. जयेश स्ट्राइक वर आता. स्कोर झालेला आहे 4. जय स्ट्रायकर. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण क्या बात आहे. आलोक यांच्याद्वारे. शॉट आहे. युवराज सिंग यांचा लेफ्टी बॅट्समन यांनी यांच्यासारखा स्ट्रोक मारलेला आहे. आणि सांगूची तो मित्र मिडोलला. सांगूची तो मित्र गिरीश या सिरीज मधला पहिला षटकार आहे. आणि स्ट्राइक वरती आहे जयेश. वा वा सुंदर असा लेग स्पिन. गिरीशची विकेट गेलेली आहे. इस प्रथमेश स्ट्राइक वरती आलेला आहे. बारा स्कोर 12 झालेला आहे. स्ट्राइक वरती आलेला आहे प्रथमेश. आणि प्रथमेश एक गोल झालेला आहे. स्ट्राइक वरती आलेला आहे आता मनीष. बॉलिंग करत आहे रोहन. नो बॉलचा इकडे अंपायरकडनं. पंचांनी निर्णय दिलेला आहे. नो बॉलचा इशारा. लेग अंपायर. Wow. Fish on fire. आणि स्कोर झालेला आहे अशा प्रकारे इकडे 20 वरती 2 विकेट. नो बॉलचा इशारा.
गेल्या वर्षी सुद्धा आणे जयेशने खूप चांगली फलंदाजी केली होती. क्या बात है. कॅरिंग फॉरवर्ड द फॉर्म. कॉमेंट्रेटर्स कर्स ज्याला म्हणतात. आणि इकडे जयेश ही विकेट गेलेली आहे आणि गॉट बिहाइंड. स्ट्राईक वरती आलेले आहेत. 5 बॉल आले. 5 बॉल. लक्ष ठेवा जरा स्कोअरकडे. स्ट्राईक वरती केलेले आहेत परीक्षित. आणि परीक्षितकडे आऊट झालेले आहेत. फ्लॅट कॅच घेतलेली आहे. आणि तर बघूया काय होते शेवटच्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत पंचांचं खूप महत्वाचं योगदान राहिलेलं आहे सामन्यात. खूप सारे कॉन्ट्रोवर्शियल निर्णय, पण सामना हा अति तटीचा चाललेला आहे इकडे. बॉलिंगसाठी आलेले आहेत कुणाल गुप्ता. खूप चांगला स्कोर मनीषकडे. बिटवीन द विकेट्स मनीष आणि त्याच्या पार्टनरद्वारे स्कोर झालेला आहे 27. काय वाटतंय देशपाल दादा, काय स्कोर होईल 3 वर्ष अखेरीस? काय वाटतंय देशपाल दादा? आणि जर मनीष असा स्कोर तो 40 च्या पुढे जाईल. नक्कीच आम्हाला पण तेच वाटतंय. कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल यहाँ पे. तुषार हे नॉक साईडला होते, पण स्कोर झालेला आहे 31 आणि 21 रन्स. शेवटचे 2 बॉल आता या इनिंगचे. स्ट्राईक वरती आहे मनीष. बॉलिंग करत आहे कुणाल. कुणाल यांना स्कोर देशपाल स्कोर एकदा सांगा सगळ्यांना. 32 झालेले आहे स्कोर. ओके 32 लास्ट चेंडू. लास्ट बॉल काय नाही चल. अरे एकच आहे. शेवटचा बॉल या इनिंगचा. काय बॉल द्वारे दर्शवली गेलेली आहे. काय वाटतं देशपाल दादा, चेस होऊ शकतो का स्कोर? काही सांगता येत नाही, कारण स्कोर झालेला आहे 32, 33 आणि जिंकण्यासाठी ते पाहिजे 34. म्हणजेच त्यांना पाहिजे 11चा रन रेट जवळपास 11चा रन रेट आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसा एव्हरेज स्कोर आहे आपल्या पूर्ण शृंखलेमधला, परंतु गेल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं एक लो स्कोर मॅच आणि 26 डिफेंड गेली होती, बरोबर. आणि ती नंतर काढली गेली होती मॅच. नक्कीच आता पूर्णपणे फलंदाजांवर डिपेंडेंट आहे की कसे चेस करतात ती लोक. तर पुढची मॅच जी होणार आहे, त्या पुढच्या मॅचचा टॉस आपण इकडे घेतला जाणार आहे.
पुढची मॅच होणार आहे ती आहे निर्वाणा टायगर्स विरुद्ध आईगावदेवी कात्र. आईगावदेवी कात्र आणि निर्वाणा टायगर्स यांच्यामध्ये पुढची क्वार्टर फायनल मॅच होणार आहे. त्यांच्या दोन्ही पण कॅप्टनकडे हजर राहायचं आहे. कंपल्सरी चेस असणार आहे. 2 वीक 34 34 2 विन आहेत. 34 3 आणि 4 34 18 चेंडूंमध्ये वेदांत परत एकदा सज्ज झालेले आहेत अंपायरिंग साठी आणि लेग अंपायर पण सज्ज आहेत. गिरीश हे पहिला चेंडू घेऊन येत आहेत. विनोद यांच्या समोर प्रेडिक्शन द्यायचं आहे. पहिल्या ओव्हर अखेर काय स्कोर असेल तेजपाल दादा, काय वाटतं? काय सांगता येत नाही, कारण विनोदचा कालपासूनचा परफॉर्मन्स खूपच छान आहे. जर विनोद जर टिकला तर पहिल्या ओव्हर मध्येच काही होऊ शकतं. क्या बात आहे. 15 रन मध्ये येत आहेत वाटतं. बॉलर पण उत्कृष्ट आहेत आपल्याकडे गिरीश. तर बघूया काय होतं आता. बॉलिंग गिरीश क्या बात आहे. खूप छान खूप छान. जमिनीला खूपच समांतर खालच्या बाजूने असा बॉल येतो. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाज. एक रन. डाव्या हाताचे गोलंदाज गिरीश. स्ट्राईकवरती आहे संकेत. डाव्या हाताचे गोलंदाज वाह वाह जॉन्टी रोड्स, क्या बात है. इथे प्लॅनिंग प्लॉटिंग चाललेली आहे गिरीश आणि जयेश यांच्यामध्ये. 4 बॉल झालेले आहेत. जणू काही 2011 चे झहीर खान आणि एम एस धोनी. गिरीश यांच्याद्वारे आतापर्यंत वा 4 रन झालेले आहेत 5 बॉल मध्ये. विनोद स्ट्राईक वरती. पुन्हा अतिशय अप्रतिम गोलंदाजी दादा. 1 ओव्हर झाल्यानंतर स्कोर झालेला आहे 5. 12 बॉल मध्ये 29 रन पाहिजे. तेजपाल दादा आपलं प्रेडिक्शन तुमचं थोडं खोटं ठरवलेलं आहे गिरीश यांनी. हो तेच ना, गोलंदाजांनी काय उत्कृष्ट षटक टाकलंय त्यांनी. म्हणजे तेवढी गोलंदाजी चांगली पडली. खूप छान गोलंदाजी झाली. विनोद जो कालपासून एवढा उत्तुंग असा प्लेअर खेळलेला आहे. बरं, आता ह्याच्यानंतर जी मॅच होणार आहे निर्वाणा टायगर्स विरुद्ध आईगावदेवी कात्र गाव. तर समोरची टीम जी आहे टायगर्स, त्यांचे कॅप्टन इकडे जर कोण असेल तर त्यांनी इकडे यायचं. टॉस उडवायचं आपल्याला. तर टॉस उडवून घेऊया.
मी घुगे साहेबांना विनंती करतो. घुगे साहेब, ओ घुगे साहेब, टॉस उडून घ्यायचे आपल्याला या पुढच्या चला. क्वार्टर फायनलचा. मी टॉस कुठे आणि जरा मी टॉस कडे लक्ष देतो. नक्की. वा 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 वा. उत्कृष्ट गोलंदाजी परत एकदा. काय गोलंदाजी चालू आहे. जणू काय डेथ ओव्हर्स मध्ये बॉलिंग चालू आहे. अप्रतिम उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज महेश आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळते. मला वाटते की या सामन्यामध्ये गोलंदाजाचा खूप सिंहाचा वाटा असणार आहे विजयामध्ये जर बॉलिंग टीम जिंकली तर. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर जी परायजोची टीम आहे ती मागच्या वर्षी रनरअप होती. वा. जेवढी उत्कृष्ट त्यांची गोलंदाजी आहे तेवढी उत्कृष्ट त्यांची सुद्धा आहे. डॉट डिलिव्हरी परत एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा जरा परत एकदा सुंदर अशी बॉलरसाठी सुंदर गोलंदाजी करताना मनीष हे काय बॅटिंग घेतीस ना बाळा? बॅटिंग घेते रे. धन्यवाद घुगे साहेब. टाक मस्त लागतो शाबास. बॅक टू मॅच. अरे, मस्त रे. जाऊ दे. गुड बॉलिंग मनीष. अरे बापरे, 7 बॉल मध्ये 26 रन पाहिजे आहेत. स्कोर झालेला आहे 8. बॉलर्स कडनं पूर्णपणे दबाव टाकला त्याच्या जातोय. नंतरची जी मॅच आहे दादा देशपाल दादा ती मला वाटतं मोस्ट अवेटेड मॅच असणार आहे. कालपासून त्या सर्व मॅचेस अवेटेडच आहेत. पण आता या चेंडूकडे आपण लक्ष देऊया. वाईट चेंडू मनीष यांच्याद्वारे. मला वाटतं पहिली अतिरिक्त धाव. खूप छान, खूप छान, खूप छान. 6 बॉल मध्ये 24 मध्ये 10 स्कोर झालेला आहे. क्या बात आहे. याला बोलतात बॉलिंगचा उत्तम नमुना. आणि आता बॉलिंग साठी येत आहे सीजी परायजो फेज 1 चे परीक्षित. सहा बॉल मध्ये 24 रन. परीक्षित पिसाळ हे आता गोलंदाजीला आलेले आहेत. जांभूळ गावचे सरपंच. बरोबर बोला तुम्ही. आले जांभूळगावचे सरपंच. मस्त आहे, मस्त वा आहे, मस्त आहे. वा वा. काय गोलंदाजी, काय ती गोलंदाजी आहे. वा. बापरे खडखडीत. 4 बॉल मध्ये 17 सातत्याने 4 बॉल 16 धावा. 18 17 18 हे 18 धावा. ओके. आणि इकडे उत्तम क्षेत्ररक्षण करून गिरीशने बाउंड्री अडवलेली आहे. किती किती इक्वेशन तेजपाल दादा? इक्वेशन काय? किती बॉल किती? 2 बॉल मध्ये 16 रन. 16 रन. सोडायची गोल, सोडायची, कमी पाहिजे. आणि स्ट्राईक वरती आहेत रोहन. मला वाटतंय आता जर आणि आता बॉलिंग टीमने अतिरिक्त धाव किंवा नो बॉल वाईट बॉल नाही टाकला तर मला वाटतंय सामना त्यांच्या खिशात आलेला आहे. 1 बॉल मध्ये 15. टाकून बाबा मारलं. व्हाईट बॉल. 1 बॉल 14. 1 बॉल 14.
मी जाहीर करू इच्छितो क्या की बात है, श्रीजी semi-final. परांजो फेज 1 हे सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आहे. ते डिझर्व करतात, मला वाटतं डिझर्व करतात. ती लोक सेमीफायनल मध्ये जाणं. खूप छान टीम, काय तो टीम बॉन्डिंग. आणि आता जी मॅच होणार आहे ती आहे कात्रपगाव वर्सेस The most awaited match is ahead. कात्रपगाव विरुद्ध टायगर्स, श्रीजी टायगर्स. श्रीजी टायगर्स. या सामन्याचे सामनावीर कोण आहेत? तेजस नवले. तर या सामन्याचे सामनावीर आहेत जयेश. सामन्याचे सामनावीर जयेश. मी जीवी दादाला विनंती करतो की सामनावीर